श्री स्वामी समर्थ. घरातील सुखसमृद्धी धनसंपत्तीसाठी त्याचप्रमाणे तुमच्या नोकरी व्यवसायासाठी काही उपाय. नंबर 1, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा गुरुवारपासून करावी. कर्जमुक्ती, पैशाची कमतरता असेल तर खूप अडचणीत असाल तर एखादी इच्छा 100% पूर्ण करण्यासाठी ही सेवा खूपच प्रभावी आहे. नंबर 2, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला लक्ष्मी मातेला खीर नक्की अर्पण करा. नंबर 3, घरात फिश टँक उत्तर पूर्व दिशेला ठेवावे. नंबर 4, पाण्याचा स्रोत नेहमी स्वच्छ आणि उत्तर पूर्वेकडे असावा. नंबर 5, शुक्रवारी सफेद वस्त्र परिधान करा व दान द्या. नंबर 6, दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभ्यंगपूजन करा. नंबर 7, घरात रामरक्षा, अथर्वशीर्ष किंवा श्रीसूक्त वाचा. नंबर 8, सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. नंबर 9, रोज तुळस, मनी प्लांट याला पाणी द्या आणि मनी प्लांट उत्तर पूर्वेस ठेवा. नंबर 10, तिजोरी उत्तरेकडे फिरून म्हणजेच दक्षिण भिंतीवर बनवावी. नंबर 11, घरात तिजोरी, श्रीयंत्र, कुबेर यंत्र यांची मूर्ती नक्की ठेवा. नंबर 12, घरात पाण्याच्या झऱ्यासारखे चित्र किंवा फाउंटन ठेवा. नंबर 13, पैशांची पिशवी ही लाल रंगाची असावी किंवा तिजोरीमध्ये आसन हे लाल रंगाचे टाकून ठेवा. नंबर 14, घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि लवंग दररोज जाळा. नंबर 15, रोज दिवा लावताना ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमःचा 11 वेळा जप करा. धनवृद्धी आणि समृद्धीसाठी हा मंत्र उपयुक्त ठरतो. नंबर 16, घरात कुबेर यंत्राची स्थापना करून उत्तर दिशेला ठेवा. हे आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी आणि शुभदा आणते. नंबर 17, देवघरात साफसफाई ठेवा. धूप दीप नियमित द्या. नंबर 18, मुख्य दरवाजाजवळ शुभलाभ स्वस्तिक लावा. तसेच चपला किंवा पादत्राणे नेहमी दरवाजासमोर ठेवू नयेत. नंबर 19, घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवा. नंबर 20, रात्री झोपण्याआधी तांदळाचे 1 मूठ दक्षिण दिशेला ठेवा. नंबर 21, घरात फुटलेली वस्तू, तुटलेले मडके, फुटलेली काच, बंद घड्याळे, तुटलेल्या मूर्त्या अजिबात ठेवू नका. असतील तर त्या तात्काळ काढून टाका. नोकरी व करिअरसाठी काही उपाय आणि तोडगे. नंबर 22, दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा किंवा लाल फुलं अर्पण करा. नंबर 23, सकाळी उठल्यावर सूर्यदेवाला जल अर्पण करा. त्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि हळद टाकून ते जल सूर्यदेवाला अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करा. नंबर 24, पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाला आणि पाणी देखील ठेवा. नंबर 25, नवीन संधी हवी असेल तर नवरात्री देवीची उपासना करा. दुर्गा सप्तशक्तीचा पाठ करा. नंबर 26, पंचमुखी हनुमानजींची उपासना करा. नोकरीतील शत्रुबाधा यामुळे दूर होतात. वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी काही उपाय आणि तोडगे. नंबर 27, पती पत्नीने एकत्र पूजा करावी. नंबर 28, बेडरूममध्ये राधाकृष्ण यांचा फोटो नक्की लावावा. नंबर 29, बेडरूमसमोर आरसा अजिबात नसावा. नंबर 30, सोमवारी शंकराच्या पिंडीवर जोडीने दूध अर्पण करा. नंबर 31, एकमेकांना पांढरी फुले द्या. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी काही उपाय आणि तोडगे. नंबर 32, मंगळवारी हनुमान चालीसा रोज किंवा आठवड्यातून 3 वेळा नक्की पठण करा. नंबर 33, घरात गंगाजल शिंपडावे. नंबर 34, काळे तीळ आणि उडीद नदीत व झाडाजवळ टाका. यामुळे तुमचा शनिदोष दूर होतो. नंबर 35, रात्री झोपताना पाण्याने भरलेला तांब्या शेजारी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी झाडांना ओतावे. हे सर्व उपाय आणि तोडगे तुमच्या जीवनाला
सुखी बनवतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.